शिरूर आयडिया चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचं सामान्य विज्ञान हे पुस्तकाला सुरुवात करणार आहोत आणि त्यातील पहिलं प्रकरण सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण हे चॅप्टर बघणार आहोत. चला तर मित्रांनो, मग आता सुरू करूया आपल्या प्रकरणात. इसवी सन 1735 मध्ये कार्ल लिनियस यांनी सजीवांना दोन सृष्टीत विभागले. ते सृष्टी कोणते मित्रांनो? वनस्पती सृष्टी आणि प्राणीसृष्टी. आणि त्याच्यानंतर इसवी सन 1866 मध्ये हेकेल यांनी तीन सृष्टी कल्पिल्या. त्या कुठल्या? प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. कार्ल लिनियसने कुठल्या? वनस्पती आणि प्राणीसृष्टी. तर हेकेलनी त्यात एक वाढ केली. कुठली? प्रोटिस्टा. त्याच्यानंतर इसवी सन 1925 मध्ये चॅटन यांनी पुन्हा सजीवांचे दोनच गट केले. कशात? आदिकेंद्रकी आणि दुसरं दृश्य केंद्रकी. त्याच्यानंतर 1938 मध्ये पुन्हा कोपलॅन यांनी सजीवांना चार सृष्टीमध्ये विभागले. बघा, पहिली सृष्टी कुठली? मोनेरा. त्याच्यानंतर प्रोटिस्टा, तिसरी वनस्पती आणि चौथी कुठली? प्राणी. अशा याच्यामध्ये त्यांनी वर्गीकरण केले. सजीवांचे गट व उपगट बनविण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण म्हणतात. त्याच्यानंतर बघा, आपण रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर हे अमेरिकन परिस्थितिकी तज्ज्ञ होते. 1969 मध्ये त्यांनी सजीवांची 5 गटात विभागणी केली. 5 गटात विभागणी केली. तर बघा, इथे वर्गीकरणासाठी व्हिटाकर यांनी पुढील निकष विचारात घेतले. कुठली? पेशीची जटिलता. ते पेशीच्या जटिलतेमध्ये काय? आदिकेंद्रकी व दृश्य केंद्रकी. त्याच्यानंतर सजीवांचा प्रकार किंवा सजीवांची जटिलता, त्यात एकपेशीय किंवा बहुपेशीय. पोषणाचा प्रकार. पोषणाच्या प्रकारमध्ये काय आहे? वनस्पती ह्या कशा? स्वयंपोषी असतात. ते म्हणजेच त्या प्रकार संश्लेषण करतात. कवके परपोषी असतात. ते काय करतात? मूत्रवशेषातून अन्न शोषण करतात. तर प्राणी हे परपोषी असतात. ते भक्षण करतात. तर बघा, इथे सजीवांचं दाखवलेलं आहे आदिकेंद्रकी, दृश्य केंद्रकी. आदिकेंद्रकीमध्ये एकपेशीय आणि दृश्य केंद्रकीमध्ये एकपेशीय आणि बहुपेशीय. आता आदिकेंद्रकीमध्ये एकपेशीय मोनेरा आहे, तर दृश्य केंद्रकीमध्ये एकपेशीय प्रोटिस्टा आहे. तर बहुपेशीय मध्ये काय दिलेले आहे? बघा, बहुपेशीयमध्ये कवके, वनस्पती आणि प्राणी यांचं हे दिलेले आहेत. बघा, कवके काय? कवकांबद्दल काय? पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे. म्हणजे त्यांना पेशीभित्तिका आहेत परंतु ते प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. त्याच्यानंतर चौथं वनस्पती बघू. आता ते वनस्पती काय? पेशीभित्तिका आहेत आणि ते प्रकाश संश्लेषण सुद्धा करू शकतात. आणि पाचवी सृष्टी जी ती कोणती? प्राणीसृष्टी. पेशीभित्तिका नसणार, म्हणजे प्राणीसृष्टीला पेशीभित्तिका नसतात. म्हणजेच व्हिटाकर यांनी हे मोनेरा, प्रोटिस्टा, कवके, वनस्पती आणि प्राणी ह्या 5 सृष्ट्या सांगितल्या. आता आपण मोनेरा सृष्टीविषयी माहिती बघू. मोनेरा यातील हालचाल करणारे अगदी लहान काडीसारखे सूक्ष्मजीव म्हणजे लॅक्टोबॅसिलाई जीवाणू. बघा मित्रांनो, मी तिथे तुम्हाला लॅक्टोबॅसिलाईवर खूण करून दिलेलीच आहे. मोनेरा या सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवालांचा समावेश होतो. मोनेरा सृष्टीत कोणाचा समावेश होतो? जीवाणू आणि नीलहरित शैवाल. आता यांची लक्षणे काय मोनेराचे? तर हे सर्व सजीव एकपेशीय आहेत. दुसरं, स्वयंपोषी किंवा परपोषी दोघे असतात ते. आणि तिसरं, हे जे आहेत आदिकेंद्रकी असून पट्टलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. हे कसं आहे? आदिकेंद्रकी आहे आणि पटकबद्ध केंद्र किंवा पेशी अंगक यामध्ये नसतात. आता प्रोटिस्टा बघू आपण, दुसरी सृष्टी. कोणी? व्हिटाकर यांनी सांगितलेली दुसरी. यामध्ये त्याची लक्षणं काय सांगितली आहे? प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एकपेशीय असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते.
आता दुसरं बघा काय सांगितलं. दुसरं लक्षण, प्रचलनासाठी छद्मपाद किंवा रोमके किंवा कशाभिका असतात. आणि तिसरं काय आहे, स्वयंपोषी असतात. उदाहरणं दिले बघा, युग्लिना, व्हाल्वाक्स यांच्या पिशीत काय असतं, हरित लवकर, म्हणून ते काय आहे स्वयंपोषी. आणि दुसरं काय दिलं आहे, परपोषी. परपोषी म्हणजे बघा काय, अमिबा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम यांची उदाहरणं दिलेली आहेत. याच्यानंतर आपण बघू सृष्टी 3, कुठलं, कवके म्हणजेच फंगी. आता फंगीबद्दल काय त्याची लक्षणे काय आहे मित्रांनो, तर फंगीची लक्षणे बघा. कवक सृष्टीत परपोषी, असंश्लेषी व दृश्य केंद्रकी सजीवांचा समावेश होतो. मित्रांनो, मी ज्या ठिकाणी लाल राऊंड केले, महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, ते लक्षात असू द्या. बहुसंख्य कवके कसे आहेत, मृतोपजीवी आहेत आणि कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर ते जगतात. कवकांची पेशीभित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. कायटिन शब्द लक्षात असू द्या मित्रांनो. कवकांची पेशीभित्तिका कशापासून बनते, तर कायटिनपासून. काही कवके तंतुरूपी असून आतील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात. आता पाचवं काय आहे, कवक कुठकुठले आहेत, किण्व, त्यालाच बेकसिस्ट बनतात, बुरशी. तिसरं बघा ॲस्परजिलस. ॲस्परजिलस काय आहे, तर मक्याच्या कणसावरील बुरशी. तर पेनिसिलियम, भूछत्र. भूछत्रस म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, मशरूम. आता सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. तर पृथ्वीवरील अनेक एकूण सजीवांमध्ये सूक्ष्मजीव सर्वाधिक संख्येने आहेत. त्यांची विभागणी कशी केली बघा. सूक्ष्मजीवांमध्ये आदिकेंद्रकी, दृश्य केंद्रकी. आदिकेंद्रकीमध्ये काय येतात, जीवाणू येतात. तर दृश्य केंद्रकीमध्ये काय येतं, आदिजीव, कवके आणि शैवाल. आता इकडे काय त्यांचे आकार सांगितले बघा. 1 मीटर बरोबर 10⁶ मायक्रोमीटर. त्याचं त्याचं साईन पण मागे दिलेले आहे. त्याच्यानंतर 1 मीटर बरोबर 10⁹ नॅनोमीटर. त्याचे साईन पण मागे दिलेले नॅनोमीटरचा. आता बघू आपण त्या पहिलं काय जीवाणू आहे ना, जीवाणूविषयी आपण आता माहिती बघू. बघा जीवाणूचा आकार किती, 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर. तर यांच्यामध्ये काय सांगितलं आहे, एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते. काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती बनवतात. दुसरं बघा, जीवाणू पेशी आदिकेंद्रकी असते. काय असते, आदिकेंद्रकी. पेशीत केंद्रक व पटल अंगके नसतात. पेशीभित्तिका असते. तिसरं काय, प्रजनन बहुधा द्विखंडी भवनाने होते. द्विखंडी भवन म्हणजेच काय, एका पेशीचे 2 भाग होणे. हे लक्षात असू द्या, द्विखंडी भवनाने त्यांचं प्रजनन होतं. आणि चौथं काय, अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात व 20 मिनिटात संख्येने दुप्पट होऊ शकतात. आणि इकडे बघा गोलाणू, दंडगोलाणू, दंडाणू, स्वल्पविरामाकृती, सर्पिल आकार, हे ते जीवाणूंचं आकार दिलेले आहे तिथे. आता आदिजीवालाच काय म्हणतात, प्रोटोझोआ. आता त्याचा प्रोटोझोआचा आकार किती आहे, सुमारे 200 मायक्रोमीटर. बघा हे जे मागे साईन दिले 200 मायक्रोमीटरचं आहे. आपण वर बघितलं. हे आदिजीवाणूमध्ये काय सांगितलं आहे, पहिल्यामध्ये माती, गोड पाणी व समुद्रात आढळतात. काही इतर सजीवांच्या शरीरात राहतात व रोगास कारणीभूत ठरतात. आता दुसरं काय आहे, दृश्य केंद्रकी पेशी आढळणारे हे एकपेशीय सजीव आहे. आदिजीवसुद्धा एकपेशीय आहेत. ओके. तर त्याच्यानंतर प्रोटोझोआंच्या पेशी रचना, हालचालींचे अवयव, पोषण पद्धती यात विविधता आढळते. यांचं प्रजनन द्विखंडन पद्धतीने होते. प्रोटोझोआचं प्रजनन कसं होतं, द्विखंडन पद्धतीनं. आता उदाहरणार्थ काय, ते प्रोटोझोआमध्ये अमिबा, पॅरामेशियमचं उदाहरण काय दिले त्यांनी, ते गढूळ पाण्यात आढळतात, अमिबा आणि पॅरामेशियम. तसेच ते स्वतंत्र जीवन जगतात.
आता दुसरं काय, एंटामिबा इस्टोलिकाचं उदाहरण दिलेलं आहे आणि त्याचं तो काय करतो, आमांश रोग होण्यास कारणीभूत असतो एंटामिबा इस्टोलिटिका. त्याच्यानंतर प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्समुळे काय होतं, मलेरिया, त्यालाच आपण हिवताप म्हणतो. त्याचं युग्लिना काय तर स्वयंपोषी आहे. आता आपण कवके बघू. कवकांनाच इंग्लिशमधून फंगी म्हणतात. आता कवकांचा आकार किती मित्रांनो बघा, 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर. हे काही त्याचं काय सांगितलं आहे, पहिलं कुजणारे पदार्थ, वनस्पती व प्राण्यांची शरीरे, कार्बनी पदार्थ यामध्ये हे आढळतात. दुसरं, दृश्य केंद्रकी एकपेशीय सूक्ष्मजीव आहेत. कवके सुद्धा एकपेशीयच आहेत आणि दृश्य केंद्रकी आहेत. कवकाच्या काही प्रजाती डोळ्यांनी दिसतात. तिसरं बघू, मृतोपजीवी असून कार्बनी पदार्थांपासून अन्न शोषण करतात. ह्या कसे कवके मृतोपजीवी आहेत. चौथं काय, प्रजनन लैंगिक पद्धतीने आणि द्विखंडन व बुकोलायन अशा अलैंगिक पद्धतीने होते. बघा, त्यांचं याचं प्रजनन लैंगिक आणि अलैंगिक अशा दोघी पद्धतीने होतं. उदाहरणार्थ ईस्ट, कॅन्डिडा, अळंबीलाच मशरूम म्हटलं आहे. आता बघूयाच शैवालाला काय म्हणतात इंग्लिशमधून, अल्गी. शैवालाचा आकार किती, सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर. हे शैवाल कुठं वाढतात, पाण्यात वाढतात. आपण बघतो शेवाळा हिरवे दगडांवर हिरवं कलरसारखं वाटतात. 2, दृश्य केंद्रकी एकपेशीय स्वयंपोषी सजीव. हे कसे आहे, दृश्य केंद्रकीय एकपेशीचे आहेत आणि स्वयंपोषी आहेत. तिसरं, पेशीतील हरित लवकाच्या साह्याने प्रकाश संश्लेषण करतात. काय शैवाल त्यांच्या पेशीमध्ये हरित लवका असतात आणि त्याच्या साह्याने काय करतात, ते प्रकाश संश्लेषण करतात. उदाहरणार्थ शैवाला कुठले 2 उदाहरणं दिले, क्लोरेला आणि क्लॅमिडोमोनास. त्याच्यानंतर बघू मित्रांनो, विषाणू व्हायरस. बघा, आपण 4 पहिले नाव लिहिलेले मित्रांनो. बघा, 4च इथे वर नाव घेतलेले. बघा, सूक्ष्मजीवांचं किती आहे, आदिकेंद्रकीय आणि दृश्य केंद्रकीमध्ये त्यांना डिवाईड केलं आहे. तर आदिकेंद्रकीमध्ये फक्त जीवाणू आहेत आणि दृश्य केंद्रकीमध्ये आदिजीव, कवके आणि शैवाल. हे जी विषाणू यामध्ये घेतलेला नाही. पण आता विषाणूबद्दल काय सांगितलेलं आहे आपण आता ते बघू. बघा, विषाणूला इंग्लिशमधून व्हायरस म्हणतात. बघा, आकार किती आहे, 10 नॅनोमीटर. बघा, मायक्रोमीटर म्हणत नाही आहे मी, नॅनोमीटर म्हणतोय. 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर. विषाणूंना सामान्यतः सजीव मानले जात नाही. ते सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत आहेत असे म्हणतात. मात्र त्यांचा अभ्यास सूक्ष्मजीवशास्त्रात, म्हणजेच सूक्ष्मजीवशास्त्राला मायक्रोबायोलॉजी इंग्लिशमधून म्हणतात. म्हणजे सूक्ष्मजीवांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला मायक्रोबायोलॉजी म्हणतात. 1 वर्ड सबस्टिट्यूशनसाठी हे शब्द. बघा, यांना विषाणूंना काय म्हटलं जात नाही, सजीव मानले जात नाही, परंतु त्यांचा मायक्रोबायोलॉजीमध्ये त्यांचा अभ्यास स्टडी केला जातो. आता त्याच्याबद्दल काय सांगितलं आहे तर विषाणू अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूंच्या 10 ते 100 पटीने लहान आहेत. कसे, जीवाणूंच्या 10 ते 100 पटीने लहान आहेत. ते फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीने दिसतात. दुसऱ्यामध्ये काय सांगितलं आहे, स्वतंत्र कणाच्या रूपात आढळतात. विषाणू म्हणजे डीएनएचं लॉंग फॉर्म काय आहे, डीऑक्सीरायबो न्यूक्लिक आम्ल, किंवा आरएनएचा काय लॉंग फॉर्म आहे, रायबो न्यूक्लिक आम्लापासून बनलेले लांब लचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते. कोणाला प्रथिनांचे आवरण असते, विषाणूला प्रथिनांचे आवरण असते. कशापासून बनतात, डीएनए आणि आरएनए. डीएनएचं लॉंग फॉर्म डीऑक्सीरायबो न्यूक्लिक आम्ल, तर आरएनएचा रायबो न्यूक्लिक आम्ल. आता तिसऱ्यामध्ये काय सांगितलंय, वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात. म्हणजे काय, वनस्पती प्राण्याची त्यांना जिवंत पेशीच पाहिजे व या पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने बनवतात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात.
त्यानंतर त्या आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर त्या पेशींना नष्ट करतात आणि त्या नष्ट झालं की पुन्हा परत त्या दुसऱ्या पेशींवर हल्ला करतात. विषाणूंमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होतात. आता एक चार्ट दिलेला आहे स्टेट बोर्डामध्ये, ते माहीत आहे का तुम्हाला असं म्हणून. तर त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे, मानवाला पोलिओ विषाणूमुळे आजार होतो, इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे, HIV एड्स विषाणू, गुरांना पिकोरोना विषाणू, वनस्पतीमध्ये टोमॅटो विल्ट विषाणू, तंबाखू मोझाईक विषाणू, जीवाणूमध्ये बघा बॅक्टेरियोफाज हे विषाणू जीवाणूंवर हल्ला करतात. बघा बॅक्टेरियोफाज हे विषाणू असे आहेत की जीवाणूंवर सुद्धा हल्ला करतात. नमस्कार मित्रांनो.